ज्या प्रभागामध्ये ज्या परळीमध्ये प्रत्येक बूथवर 270 72 73च्या खालीच आम्ही असू आणि समोरचा उमेदवार घडीचा प्रत्येक बूथवर 300च्या पुढे लीड असेल तर हे शंका घेण्याचंच कारण आहे। आणि एकाच ठिकाणी जिथं 2 उमेदवार उभे आहेत एकाच बॅलेट पेपरवर 2 मशीनवर त्या ठिकाणी खूप मोठी शंका आहे। कारण तिथं मतदान पडलं आहे बघा 260 आणि मला पडलंय 342। मी कसा इथंच 300 वर गेलो हे खूप मोठं हे आहे। कारण फक्त इथं 2 मशीन तिथं त्यांना डिव्हाइसला कमांड देता आली नसेल आणि बाकीच्या 88 पैकी 87ला मी कुठंही माझ्या प्रभागात नाही किंवा परळीतल्या कुठल्याही भागात 87 बूथवर मी 270 272 285 300 तर कुठंच नाहीये। हे एक मोठे हे आहे। म्हणून मी इथून पुढच्या माझ्या कारवाया असतील मी ह्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये मागणी करणार आहे। परत निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ही सुद्धा मागणी करणार आहे आणि उच्च न्यायालयामध्ये सुद्धा मी जाणार आहे। कारण मला त्यांनी न्याय देण्यासाठी मला ज्या मशीन आहेत त्या मला 300च्या पुढे बटन दाबायचा आणि मला चेक करण्याचा अधिकार द्यावा। आणि मी याच्यासाठी इलेक्शन कमिशनरला बी पत्र देणार आहे, निवडणूक अधिकाऱ्याला सुद्धा। तोपर्यंत ह्या पेट्याला कुठलीही छेडछाड करू नये। सर्व हे फायदा पूर्ण देशाला सुद्धा होऊ शकतो। कारण जे आतापासून हे राहिलं होतं चेकिंग केल्या शासनानं आणि कोर्टानं हे असा कधी 200च्या पुढे कोणीही चेक केलं नाही 300च्या पुढे कोणी केलं नाही। कारण यांनी अर्ध्याला अर्ध 25% मला जेवढं मतदान आहे त्याच्यावर कॅल्क्युलेशन केलंय आणि तिथंच सगळं काही डिव्हाइस लॉक केलेला मला अंदाज आहे। म्हणून मी कोर्टाला परवानगी मागणार आहे, कोर्टात जाणार आहे की मला ह्या ज्या मशिनी आहेत ह्या मला 300 400 होस्तर 500 होस्तर जेवढं मतदान आहे त्याच्या 60% मला ते परत एकदा चेकिंग करण्याचा अधिकार द्यावा। किंवा माझ्यासाठी नाही द्यायचा असेल तर आता इथून पुढे भारतातल्या जेवढ्या निवडणूक होतील, महाराष्ट्रातल्या होतील, लोकसभेच्या होतील, जिल्हा परिषदेच्या होतील, महानगरपालिकेच्या होतील, मी ह्यांना सगळ्या उमेदवारांना कोण्याही पक्षाचे असो चांगल्या पद्धतीने पारदर्शक मतदान होण्यासाठी त्यांनी 60 जेवढं मतदान आपल्या बूथवर किंवा प्रभागात आहे किंवा गावात आहे त्याच्या 60% मतदान प्रत्येक मशीनला चेक करायचा अधिकार द्यावा। ही सुद्धा मी सर्वांना हे करणार आहे, सूचना देणार आहे आपल्या माध्यमातून। प्रत्येक नगरसेवकाने आता मशीन ज्यावेळेस चेक करायची आपला बॅलेट पेपर मशीनवर बटन दाबून बघायचं आहे तोपर्यंत 60% शासनानं सुद्धा आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा 60 ते 65% चेकिंग करायचा अधिकार द्यावा। कारण आम्हाला फक्त 2-2 3-3 वेळेसच बटन दाखले आलं का पण आमचा दाट अंदाज आहे हे डिव्हाइस जे तयार केलेलं आहे तर 270 72 73 प्रत्येक मशीनला असं केलंय, कुठंही 300 नाही। आणि एकाच प्रभागात कसं होतंय जिथं कारण 2 उमेदवार असल्यामुळे तिथं काही करता आलं नाही। आणि अशा असंख्य काही भागामध्ये प्रभागामध्ये जिथं खूप चांगलं काम करणारे प्रबळ किंवा ऍक्टिव्ह उमेदवार आहेत अशांना सुद्धा त्या प्रभागामध्ये त्यांची ते डिव्हाइस अर्ध्याच्या मध्येच बंद केली असा माझा अंदाज आहे। अशा पद्धतीने परळीत सगळे मातबर पडायला पाहिजे। 100 150 50 20 25 कितीही मातबर असला तरी ते 100 50 2-4 मताचा फरक असायला पाहिजे। पण 700 800 900 700 800 900 ह्यांनी प्रत्येक परळीतला चांगला नेता, काम करणारा नेता, ऍक्टिव्ह नेता आला की कोणाही पक्षाचा असू पण त्यांना जे नकोय ते माझा अंदाज आहे की त्यांनी अशा प्रकारे काम केलेलं आहे। पण ह्यामध्ये मला सगळ्या महाराष्ट्राला भारत देशाला बी सूचना करायची आहे, विनंती करायची आहे सगळ्या नेत्यांना सुद्धा आपला हक्क संविधान टिकवण्यासाठी आपल्याला 60% तरी त्या मशीन चेक करायचा अधिकार असावा अशी मी मागणी हायकोर्टाला सुद्धा आणि निवडणूक अधिकाऱ्याला सुद्धा करणार आहे। हे आपला प्रश्न झाला। आता माझा दुसरा प्रश्न आहे, मी ज्या ताकदीसमोर लढत आहे धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे हे मंत्री लेवलचे नेते आहेत,
धनंजय मुंडे साहेबांना आत्तापासून कशा पद्धतीनं राजकारण केलंय हे सगळ्यांना माहिती आहे। आता न्यायालयानं सुद्धा आमचे पहिले सहकारी असणारे आम्ही ज्या पक्षात होतो त्यांना सुद्धा न्यायालयानं सुद्धा आरोपी सिद्ध केलंय आणि हे मुंडे साहेबांचेच हस्तक आहेत हे त्यांनी स्वतःने कबूल केलेलं आहे। अशाच पद्धतीनं त्यांचे जे परळीमध्ये गुंड वावरत आहेत, आम्हाला वारंवार धमक्या देत आहेत, प्रत्येक जण अंगावर येत आहे, प्रत्येकाचा व्हिडिओ आणि हे काय शूटिंग काय करता येत नाही। प्रत्येक मागासवर्गीय जवान पोरांना किंवा सुशिक्षित मुलांना सुद्धा अंगावर घालून अॅट्रॉसिटीच्या धमक्या देत आहेत। रात्रंदिवस माझ्या घराच्या बाजूला सुद्धा काट्या कोयते घेऊन आजूबाजूला शेलो युवक वावरत आहेत, आम्हाला काही बोलता येत नाही। अक्षरशः टीव्ही माझी पत्रकार परिषद चालू असताना सुद्धा एका सुनील मस्के नामक यांनी मला किती जोरात धमक्या दिल्या आणि 5च मिनिटात पाहिलं तर ते धनंजय मुंडे साहेबाच्या कार्यकर्त्याबरोबर म्हणजे आत्ता जे नगरसेवक आहे त्याच्या पतीबरोबर ते स्वतः मुलाखत द्यायला आहे। त्यांनी तिथूनच मला धमक्या दिलेल्या आहेत सगळ्या देखत, मी याची बघतोच म्हणतोय। अशा पद्धतीनं ह्यांची जी टीम धनंजय मुंडेची सक्रिय आहे, ही मागासवर्गीयाच्या आत्तापासून तर परळीमध्ये 30-40 प्रकार आहेत, या अॅट्रॉसिटीच्या हे करून खोटे गुन्हे दाखल करून कित्येक युवकांना किंवा राजकीय नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी किंवा घरी बसण्याचा प्रयत्न केलाय। आता आम्ही असल्या कुठल्याही याला भेटणार नाहीत। आम्ही नवनीत कावत साहेबांना सुद्धा SP साहेबांना सुद्धा याच्याबद्दल आम्ही तक्रार दिलेली होती व्हॉट्सअपवर त्यांच्या प्रत्येक वेळेस। मी न्याय मागायला नगरपालिकेत जात होतो, मी माझ्या कामासाठी किंवा परळीच्या जनतेसाठी मी जात असताना सुद्धा ह्यांचे जे नगरसेवक पदाचे आता निवडून आलेले अशा गुंड प्रवृत्तीचे लोक सुद्धा अंगावर आले आणि आमच्या जातीवर आमच्या जातीच्या माणसाला का बोलायला अशा पद्धतीनं धमक्या दिलेल्या आहेत आणि तिथं मोठा मोहाब ह्यांचाच केला आहे, ह्यांच्याच धनंजय मुंडेच्याच कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आपण प्रत्यक्षात बाईट घेतल्यात, त्यांचे मुलाखती घेतल्यात, ह्यांच्या सुद्धा त्यांनी मुलाखती दिल्यात। त्याच्याबरोबर जे सुनील मस्के नामक आहे, नितीन रोडे आहेत, ह्यांच्या सोबत ते मस्के आहे। अशा पद्धतीनं जर परळीमध्ये कारभार करायचा असेल तर आम्ही कशा पद्धतीनं वागायचं किंवा अजून परळीमध्ये संतोष देशमुख होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मी वारंवार प्रत्येक गोष्टीचा उघाडा करत आहे। म्हणून माझ्या मागे असे लोक ते लावलेले आहेत आणि अद्यापही मला कुठलं SP साहेबांना आणि पोलीस प्रशासनानं ठोस भूमिका किंवा ठोस आश्वासन काही दिलेलं नाहीये। ह्यांची रोज तुम्ही चॅटिंग किंवा फेसबुक लाईव्ह बघितलं, कुत्रं डुक्कर याची चप्पी करतो, ह्याची बघायची आली, अशा पद्धतीनं ओपन त्यांनी स्वतःच्या नावासहित त्यांनी टाकलेलं आहे, प्रसिद्धी दिलेली आहे।